रिया एंटरप्राइजेस अंश इलेव्हन्स. पहिला चेंडू खरं तर लोअर फुलटा सुद्धा निशान गोलंदाजी करतोय. धावसंख्या झाली 2. सलामीची जोडी खेळपट्टीवर. उमेश आणि सागर अशी जोडी खेळपट्टीवर. 12 मॅन दोन्ही संघाचे 12 मॅन कृपया आमच्या अंश इलेव्हनचे आहेत. रिया एंटरप्राइजचे 12 मॅन नाही आहेत. स्टेप आउट झाला होता आणि लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे काऊ कॉर्नरच्या दिशेने आणि चांगला झेल समाप्त केला जातोय आणि खेळी समाप्त होते ती सागर खुताडेची. मनोज भालेकर यांच्याकडनं जर उमेश मुकादमने लागोपाठ 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. चांगली गोलंदाजी या ठिकाणी निशान गवळी करतोय. शॉर्ट रन अप चांगला फटका आहे स्वीपच्या अंदाजाने आणि चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार चौकार. सुपर 3 साठी दुसरी लढत आपण पाहतोय. यापूर्वीची मॅच आपण बघितली कडा संघर्ष बघायला मिळाला. निशान शॉर्ट रन अप. हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंचांचा इशारा काय ते पाहूया. इट्स अ नो बॉल. एक धाव मिळेल आणि या नंतरच्या चेंडूवर असणार आहे फ्रीट. धावसंख्या झाले 7. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. हा चेंडू चांगला फटका स्वीप आणि चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेच्या बाहेर चौकार. गोलंदाजावर दया दाखवत नाहीये. हा दुसरा चौकार दयाच्या बॅट पण येतो. एक चांगला फटका यापूर्वी सुद्धा बघितला होता. खूप चांगला फटका स्क्वेअर लेगला आणि हा फटका लॉंग लेग सीमारेच्या बाहेर जाणार दयाच्या बॅट पण हा दुसरा चौकार येतोय आणि धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. 11 धावा झाल्या आहेत. 11. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. चांगली सुरुवात आहे पण हे विसरून चालणार नाही की ह्या मैदानावर 80 धावा सुद्धा सेफ नाहीयेत. रात्रीच बघितलं आपण अंश इलेव्हन संघाने 80 धावांचा पाठलाग सुद्धा यशस्वीरित्या केला होता. धावसंख्या झालेली 11. या दयाने अजून एक चौकार लगावला तर आमच्या गावचे ज्यांनी खरं तर हॅट्रिक साठी 500 रुपये ठेवलेले आहेत पण हा चौकार जर लागत दयासाठी 500 रुपयाचे पारितोषिक दिलं जाईल राजू पाटील यांच्या वतीने आमच्या पायगा गावचे उद्योगपती. एक नामांकित वीट उत्पादक म्हणून यांचं नाव आहे आणि खजिनदार आहेत भिवंडी वीट उत्पादक संघटनेचे ते. बघू दया चौकार लगावते का बघायचंय. 11 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. अंश इलेव्हन वर्सेस रिया एंटरप्राइजेस या दोन संघामधील मॅच आपण पाहतोय. हा चेंडू चांगला आहे. हा चेंडू चांगला आहे अगदी फुल्लर लाईनचा चेंडू आणि सरळ निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातात. अंश इलेव्हन रवींद्र मुकादम यांचा संघ त्यांच्यासोबत भावेश मुकादम आणि जर रिया एंटरप्राइज जर बघितलं तांगडी ब्रदर्स धर्मेंद्र तांगडी त्याचबरोबर कुमार तांगडी यांचा संघ
आज धर्मेंद्र दांगडी सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत आमचे मित्र सिंगम ऑफ खार्डी, पण नेहमी त्यांचं नाव घेतलं जाईल आणि ते न्यू 40 क्रिकेट संघटनेचे सहसचिव सुद्धा आहेत. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 11 धावा, एक फलंदाज बाद केलाय. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. दुसरं षटक गोलंदाज येतोय चैतन्य. आता ही चांगली गोलंदाजी उपलब्ध आहे, कारण आपण पाहतोय नितीन मुकादम आहे, चंदन मुकादम आहे, असे नामांकित अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये अंश 11 संघामध्ये खेळताना दिसत आहेत. आता बॅटिंग करण्यासाठी मात्र सज्ज होईल उमेश मुकादम. हा चेंडू मात्र हवा तसा प्रॉमिसिंग फटका बघायला मिळत नाही. चेंडू सरळ ते स्क्वेअर लेग कडे. टायमिंग तितकंसं चांगलं झालं नाही, कारण शरीरापासून अगदी जवळून हा हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, त्यामुळे टायमिंग तितकंसं प्रॉमिसिंग झालं नाही. कारण हुक शॉट खेळायचा असेल, अंतर जर जास्त असेल तर मात्र तुम्ही चांगल्या प्रकारे फटका खेळू शकतात. त्यामुळे फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या होती 12. चैतन्य राईट आर्म. हा चेंडू मात्र स्वेअर आहे, दिशाहीन आहे, डाव्या बाहेरून जाईल. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाव मिळेल. धावसंख्या झाले 13. चैतन्य फ्रॉम फार एंड राईट आर्म. लॉफ्टेड शॉट. स्लॉक केलेला चेंडू हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि अगदी डीप मिड विकेटला एक चांगला झेल समाप्त केला जातोय. एकता प्रीमियर लीग 2026 आपण पाहतात. ग्रुप ग्रामपंचायत पायगाव आणि खार्डी आयोजित हा क्रिकेटचा एक महासंग्राम आणि एकता अखंडता बंधुता अबाधित ठेवण्यासाठी खऱ्या अर्थानं ही क्रिकेटची स्पर्धा. हे बघ, क्रिकेट असा खेळ आहे, मी नेहमीच उल्लेख करतोय की स्टीव्ह बकनरने मास्टर सचिन तेंडुलकरला 9 वेळा चुकीचं बाद दिलं होतं. अजूनही तुम्ही क्लिप पाहू शकता. शरीर बेदी चेंडूवर सुद्धा लेग बिफोर दिलं होतं. बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारे संपर्क नसताना सुद्धा झेलबाद दिलं होतं. 9 वेळा, तेही 90च्या वेळा, 90 नंतर क्रिकेटमध्ये या घटना घडतात. खराब चेंडू आहे, डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय आणि पंचांचा इशारा वाईट बॉल. धावसंख्या दे 14. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल अर्धशतकांचा बादशाह ज्याला संबोधलं होतं भावेश पाटील. ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी भावेश पाटीलची सुद्धा अपार मेहनत. चैतन्य पुणे मार्गस्थ होईल भावेश पाटील साठी. फ्लिक केलेला आहे चेंडूला स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून. थोडंसा फंबल होतोय आणि थोडं खराब क्षेत्ररक्षण आणि त्यामुळे 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या वाढते. रिया एंटरप्राइजेस संघाची 16. थोडंसं शांत क्रिकेट बघायला मिळते, कारण जेव्हा खरं तर चौकार षटकांची आतषबाजी होते तेव्हा मात्र टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. चैतन्य पुन्हा एक चांगला चेंडू आहे. खराब क्षेत्ररक्षण होतंय आणि त्यावर फायदा उचलला. ते 2 धावा होत आहेत. कुठल्या प्रकारची संधी मोठा फटका खेळण्याची दिली जात नाही या षटकामध्ये सुद्धा. धावसंख्या झाली 18. पुन्हा एकदा खरं तर कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं, थोडासा जागा बघून खेळायचं होतं. खराब क्षेत्ररक्षण.
थोडासा मागे आला होता आणि जागा बघून खेळायचं होतं. कव्हरच्या दिशेने माझा चेंडू जातोय सरळ काऊ कॉर्नरच्या दिशेने. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झाली 20. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. प्रगतीपथावर आहे. सुपर 6 मधली आपण ही दुसरी लढत पाहतोय. चैतन्य आपल्या फॉलो मध्ये चुकतोय आणि थांबतोय. पंचांचा इशारा रेड बॉलचा येईल. यावेळेला मात्र फटका खेळलेला आहे. पुल पॉवरफुल पिकअप शॉट बघायला मिळाला आणि चेंडू सरळ निघून गेला डीप मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. दोन षटकांचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या झालेली आहे 2-26. चांगली धावसंख्या आहे. पहिल्या षटकात जर बघितलं आपण 11 धावा होत्या आणि या षटकात जर विचार केला तर या षटकात 15 धावा आलेल्या आहेत. परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी नितीन मुकादम. आज चंदन मुकादमने पहिलं षटक हाताळलं नाही. कुठल्याही खेळाडूने चौकारांचे लागोपाठ 3 चौकार लागोपाठ 3 षटकार लगावले तर रिया एंटरप्राइजेसचे टीम ओनर धर्मेंद्र तांगडे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हा चेंडू चांगला चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलं होतं. पूर्णपणे चांगला चेंडू होता आणि पूर्णपणे बीट केलं. पूर्णपणे चकित केलं. चेंडू सरळ निघून गेला तो एसटी रक्षकाच्या हातात. डॉट बॉल. नितीन इज अ कंप्लीट ऑलराऊंडर. नितीन मुकादम यावेळेला सुद्धा एक चांगला चेंडू आहे. थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर होता. पंचांकडे थोडं साशंक बघितलं पण चांगला चेंडू आहे. डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. काल नितीनने लागोपाठ 5 षटकार लगावले. 6 षटकार लगावले. वॉट अ बॅटिंग. पण आज मात्र गोलंदाजीमध्ये आपला कसब दाखवताना नितीन मुकादम फार एंडकडनं गोलंदाजी करतोय. हा चेंडू कट शॉट खेळलेला आहे. स्ट्रेट टू पॉइंट. आज क्षेत्ररक्षण थोडस डिसाळ होताना दिसतंय अंश इलेव्हनचं. आतापर्यंत बघितलं आपण जवळपास 4 वेळा क्षेत्ररक्षण खराब झालं आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय. 27 धावा झाल्या. 27. चांगली गोलंदाजी आणि थोडस भावेशला दूर ठेवण्याचा प्रयत्न करता नितीनने केला होता. लागोपाठ 2 चेंडू डॉट हाताळले होते आणि जेव्हा प्रमुख बॅटरला तुम्ही जेव्हा फलंदाजी पण दूर ठेवतात ते संघासाठी फायदेशीर ठरत असतं. नितीन मुकादम मार्गस्थ होईल. राईट आर्म. वाट शॉट. ओव्हर पिच चेंडू होता आणि हाफ बॉल घेऊन लॉफ्ट केलेला आहे. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. भावेशच्या बॅटमध्ये दुसरा षटकार. नेल्सन. भावेश पाटील इज ऑन फायर. जोपर्यंत मात्र भावेश खेळपट्टीवर असणार आहे तोपर्यंत धावांचा वेग आलेख हा वाढणार आहे. 18 धावांवर खेळतोय भावेश आणि त्यामध्ये त्याने 2 षटकार लगावलेले आहेत.
नितीन मार्गस्थ होईल. हा चेंडू चांगला आहे, हा चेंडू चांगला. खरं तर लोअर फुलटॉस होता. लोअर फुलटॉसला जर तुम्हाला मोठा फटका खेळायचा असेल तर ताकदीचा वापर तुम्हाला जास्त करावा लागतो. फक्त एक धाव मिळेल. धावसंख्या झाली 34, 34. लोअर फुलटॉसचा तुम्हाला जर चांगल्या प्रकारे समाचार घ्यायचा असेल तुम्हाला ताकद झोकून द्यावी लागते, तरच चेंडू सीमारेच्या बाहेर जाऊ शकतो. धावसंख्या 34, 34. तिसरं षटक हे मार्गस्थ 5 ओव्हरची निर्धारित मॅच आहे. नितीन राईट आर्म. हा चेंडू मात्र चांगला आहे. चांगली गोलंदाजी षटकामध्ये पाहते. भली एक षटकार आला पण हे धावा फक्त 8 धावा कमबॅक केलेला आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या झालेली आहे 34, 34. पाणी जर घेऊन जायचं असेल तर जायचं आहे. पाण्याबरोबर एक संदेश तो सुद्धा आपण घेऊन जायचा आहे. संदेश म्हणजे निरोप, काहीतरी चर्चा करायची आहे. कारण बऱ्याचशा वेळा असं होतं पाण्याचं निमित्त मात्र. एक तर प्रीमियर लीगचं एक वैशिष्ट्य असं राहिलेलं आहे की आमच्या संपूर्ण या परिसरातील युवा खेळाडू असतील, लिजंड क्रिकेटर असतील, टॉपचे क्रिकेटर असतील, सगळ्यांचा खेळ पाहण्याची संधी मिळाली. खरं तर बरेचसे खेळाडू असे एकमेकाविरोधात लढले. एका संघातील खेळाडू एकमेकाविरोधात लढताना दिसतात प्रीमियर लीग मध्ये. असं होतंय. आता मात्र चंदन येतोय संघाचा की मॅन. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. आता मात्र हे द्वंद्व पाहण्यासारखं आहे. भावेश पाटील आणि चंदन मुकादम हे जे द्वंद्व आहे पाहण्यासारखं आहे. कोण कोणावर मात करते. कारण अतिशय सर्वोत्कृष्ट फलंदाज या संघाचा भावेश पाटील आणि अतिशय उत्कृष्ट गोलंदाज म्हणून चंदन मुकादम. पाहूया हे द्वंद्व कसं बघायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक फक्त सिंगल वाचवण्यासाठी शॉर्ट थर्डमॅन आणि पॉइंट 30 सर्कलच्या आतमध्ये. फुलटॉस स्वंग केलेला आहे आणि चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर. षटकार. आणि धावसंख्या वेगाने वाढते 40, 40. नक्की 70+ कडे पाहत असणार आहे रिया एंटरप्राइजेस. हा चेंडू चांगला आहे, हा चेंडू चांगला आहे. पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. डॉट बॉल जातोय, कमबॅक करतोय चंदन. धावसंख्या थांबलेली आहे, धावसंख्या स्थिर आहे 40. 2/40 दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप बघायला मिळते. आणि मोठी धावसंख्या तुम्हाला उभी करायची असेल तर एक वेगवान पार्टनरशिप फार महत्वाची असते. 1 हॅज टू प्ले अँकर रोल आणि तो रोल मात्र भावेश पाटील करताना दिसतोय. फटका फसलेला आहे पण झेल होईल का. वाट कॅच, वाट कॅच, वाट कॅच. अप्रतिम झेल स्वदेश त्या ठिकाणी घेतो यष्टीरक्षक. सरतेशेवटी ज्या विकेटची आवश्यकता होती ती मात्र चंदनने आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. आणि मी तर नक्की ज्या ठिकाणी हा 50% विकेट सुदेशचा असेल. वाट कॅच. त्याने काय झेल घेतलेला आहे. जवळपास स्क्वेअर लेगला गेला आणि झेल घेतला आणि त्याला माहित होतं कदाचित ही कॅच नाही तर कदाचित ही मॅच होऊ शकते. आणि तो ते बॅटिंग करण्यासाठी येतोय. हिटमॅन रोनित आहे. रोनित एक युवा आहे. चंदन लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल होईल की सीमारेच्या बाहेर जायला बघायचं आहे. वाट एफर्ट, वाट एफर्ट. आपल्या संघासाठी 5 धावा वाचवते हा क्षेत्ररक्षक.
यस बाउंड्री चेक करते. चांगला डिसिजन पंचांचा मी तर म्हणेन. पंचांचा हा चांगला डिसिजन आहे. बाउंड्री चेक करायची आहे. हा क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेच्या आतमध्ये होता की बाहेर होता. तिसरे पंच भाऊ पाटील पाहणी करतील. कोणी जाऊ नका. पंच 12th मॅन 12व्या खेळाडूने खाली बसायचंय. खाली बसून घ्यायचंय. 12th मॅननी जायचं नाही बघायला. जेव्हा तिसरे पंच पाहणी करतील 12th मॅननी कोणीही त्याने पाहणी करायची नाही. येस फक्त किती धावा या? फक्त 2 धावा. चांगला एफर्ट. संघासाठी 4 धावा वाचवते हा क्षेत्ररक्षक. 42 कमबॅक करताना पाहते चंदनला पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. स्लोवर वन. चेंडूचा वेग कमी केला. चेंज ऑफ पेस आणि त्यामध्येच फसला हा बॅटर. डॉट बॉल जातोय. काय गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर करता षटकार आला होता. असं वाटलं होतं की भावेश समाचार घेईल पण मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात भावेश झेलबाद झाला. पुन्हा स्लोवर वन. चेंडूचा वेग कमी केला आणि स्वतः फॉलो थ्रू मध्ये चंदन झेल घेतोय. आणि काय गोलंदाजी केलेले. महत्वपूर्ण 2 विकेट्स प्राप्त करून दिलेले आहेत. यानंतर होणारी मॅच स्वयंभू युवा प्रतिष्ठान जितू शेठ गवळी यांचा संघ आणि कृष्णा एंटरप्राइजेस ओंकार गुळवे देवेंद्र गुळवे यांचा संघ. दोन्ही कॅप्टननी टॉस साठी तयार राहायचं आहे. सुपर 3 साठी तिसरी लढत असणार आहे. आपण दुसरी लढत पाहतोय. सचिन मास्टर ब्लास्टर या संघाने यापूर्वी सुपर 3 मध्ये प्रवेश केलेला आहे आणि या 2 संघांमधून दुसरा संघ सुपर 3 मध्ये प्रवेश केला आणि तिसरी लढत त्यासाठी टॉस साठी तयार राहायचं आहे. कृष्णा एंटरप्राइजेस आणि स्वयंभू युवा प्रतिष्ठान दोन्ही संघ कॅप्टन. उमेश येतोय. चार षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. अजूनही चांगली धावसंख्या म्हणता येणार नाहीये. 42 धावा. 10.50 सरासरी धावांची आहे. उमेश येतोय. चांगला चेंडू होता. अनपेक्षित थोडा खाली राहिला. जी अपेक्षा केली होती बॅटरने कदाचित जर हाईट झाली तर कदाचित आपण टर्न करू शकतो स्क्वेअर लेगला. पण अनपेक्षित चेंडू खाली राहिला. फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागलं. धावसंख्या झाली 43. फक्त 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. किमान 55 प्लस 50चा आकडा तर पार करावा लागेल. उमेश लेफ्ट आर्म ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला सरळ चेंडू जाईल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार आहे. तज्ञ आहे आणि त्या ठिकाणी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फक्त एकच जाऊ. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं म्हणता येणार नाहीये. किंवा लॉंग ऑफ किंवा लॉंग ऑन सीमारेखा असतात. त्या ठिकाणी जर चेंडू क्षेत्ररक्षक हातातून जर निसटला तर दुसरी धाव करिता पूर्ण होणं गरजेचं असतं. धावसंख्या झाली 44. आता मध्ये बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल उमेश. टू उमेश. इट्स अ वाईड यॉर्कर. चांगला चेंडू आहे. फुटवर्क. वाईड यॉर्करचा तुम्हाला समाचार घ्यायचा असेल तर तुम्हाला पदल आले त्याचा वापर करावा लागेल. फुटवर्कचा वापर करावा लागेल. जागेवर तुम्ही या चेंडूवर चांगला फटका खेळू शकत नाहीये. टू उमेश. पुन्हा चांगला फटका मार. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला लॉंग ऑनला जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. हेच मला म्हणायचं होतं की जेव्हा चेंडू लॉंग ऑन किंवा लॉंग ऑफला जातोय तेव्हा जर नॉन स्ट्रायकरचा बॅटर असतो त्याने खरं तर धाव वेगात घेणं फार गरजेचं असतं. 46 धावा झालेल्या आहेत. फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. याला मात्र स्लॉक केलेला आहे. व्हॉट अ कॅच. डीप मिड विकेटला चांगला झेल. मनोहर त्या ठिकाणी आहे. हा दुसरा झेल घेतोय या मॅच मध्ये आणि दोन्ही कॅच जर बघितल्या अगदी सीमारेषे लगत
झेल घेतलेले आहेत. खेळले होते आणि 36 धावा केल्या होत्या. सलामीला आले 60 षटकांची मॅच होती. सलामीला आले शेवटपर्यंत नाबाद राहिले. 174 चेंडूचा सामना केला. 174 भागिले 6 धावा 6 करा किती षटके खेळला आणि 36 धावा जमवल्या होत्या इंग्लंड विरुद्ध. शेवटचा चेंडू आहे. पूलचा फटका आहे. चेंडू हवे झेल होईल का आणि सिक्सर. मोस्ट needed sixer for Ria Enterprises. टॉस साठी त्वरित द्यायचं. स्वयंभू युवा प्रतिष्ठान आणि कृष्णा एंटरप्राइजेस दोन्ही कॅप्टन. दोन्ही कॅप्टन आहेत. धनाजी बालेकर सर आपण यायचं आहे. आपल्या शुभासचे टॉस होईल. सुपर 3 साठी ही तिसरी लढत. कॉलिंग कोण करणार आहे? स्वयंभू युवा प्रतिष्ठान संघाचे मात्र आलेला आहे ते म्हणजे जिंकलेलं आहे ते कृष्णा एंटरप्राइज संघ कॅप्टनने. धनाजी बालेकर सर आपलं खूप खूप आभार. आपण टॉस साठी आलात. पुन्हा मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. दीपक नॉकआउट मॅच आहे. इतक्या वेळा आपण बघितलं होतं पराभूत जरी झालात तर संधी होती पण आता मात्र संधी नाही. चुकीला माफी नाही. निर्णय काय असणार आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. संघ जो खेळला तो राहणार आहे का संघात थोडासा काही चेंज केला जाईल? आता आमचा प्रमुख फलंदाज कुंदन बहुतेक रिटायर्ड आहे. त्याच्यामुळं थोडासा आमच्यावर प्रेशर असेल त्या गोष्टीचा. त्याच्या बदली दुसरा एक प्लेअर इन करू आम्ही. साधारण काय स्ट्रॅटेजी किती धावांपर्यंत थांबवलं तर तुम्ही सुपर 3 मध्ये प्रवेश करू शकता? कमीत कमी धावावर रोखण्याचा प्रयत्न करू कारण समोरची टीम वाटते तेवढी सोपी नाही. भले आमच्यावर टॅक्टिक्स यूज केले असतील पण ते त्यांचा गेम प्लॅन आहे. आता आम्ही आमच्या गेम प्लॅनने खेळू. तुमच्या संघासाठी खूप शुभेच्छा. किरणने सुद्धा यायचं आहे. दोघांना प्रश्न विचारणार आहे मी. शिवांशू, what do you think about this tournament? I wanted to take a moment to share my excitement with you. Our team is currently in the last stages of this tournament, and I will appreciate all of your prayer for me and my teammates. What will be score challengeable? What will be score challengeable? Where you are going to bat first? 60 plus. And which batter you much more expectation from batter? Batsman. Jitu Gawli. Yes, I think it is the most crucial match because both the Deepak is one side and other side is Jitu Gowri, and this will be I think definitely crucial match. All the best for both the team. दोन्ही संघाला खूप शुभेच्छा. जाऊया आपण लगेचच मॅच कडे.
कारण 53 धावांचं लक्ष आहे आणि जेव्हा मॅचला सुरुवात होईल तेव्हा मात्र सज्ज होतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे सहकारी समालोचक. एक पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज हेमंत पाटील. थँक्यू सो मच डॉक्टर गवली सर. सर्वांचं हार्दिक स्वागत. अंतिम क्षणामध्ये ही स्पर्धा येऊन पोहोचलेली आणि नॉकआउटचे सामने आपण बघतोय. पहिला नॉकआउट सामना झाला होता ज्यामध्ये सचिन मास्टर ब्लास्टर टीमने बाजी मारली होती. पहिला संघ जो सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालेला आहे आणि हा सामना आपण बघतोय. एका बाजूने आहे रिया एंटरप्राइजेस वर्सेस दुसऱ्या बाजूने अंश 11. या दोन टीम मध्ये ही मॅच आपण बघतोय आणि टार्गेट आहे ते 53चं टार्गेट ठेवलेलं आहे रिया एंटरप्राइजेस टीमने अंश 11 टीम समोर. दोन्ही ओपनिंग बॅटर बॅटिंग साठी गेलेले चंदन आणि निशांत ही जोडी मैदानामध्ये आहे आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय दया. पहिला बॉल घेऊन जाईल दया. 53चं टार्गेट बघूया हे चेस होईल का डिपेंड होईल. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर फटका तर चांगला आहे. गॅप सुद्धा शोधलाय मात्र डीप मध्ये प्रोडक्शन होतं. फ्रेम मध्ये येतोय स्क्वेअर लेगचा फिल्डर. चांगली फिल्डिंग. एकच रन फक्त मिळेल आणि या 1 रनने आपलं आणि टीमचं खातं ओपन करतोय फलंदाज चंदन. हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक माननीय श्री धर्मेंद्र तांगडी यांच्याकडून दिलं जाईल विकेटच्या हॅट्रिक साठी. बघूया विकेट हॅट्रिक घेतील का गोलंदाज. कारण ही टीम जी आहे रिया एंटरप्राइजेस जी स्पॉन्सर्स केलेली आहे धर्मेंद्र तांगडी यांच्या माध्यमातून. राऊंड विकेटने पुन्हा एकदा आउटसाइड एज. हो फ्लाय स्लिपचा फिल्डर सुद्धा चुकतोय मात्र फायलिंगचा फिल्डर येतोय थर्डमॅनला डीप मध्ये बॉल अडवतोय. त्या अगोदर मात्र 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज आणि 2 ने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 3 रन्स. चांगला एफर्ट होता. कॅच घ्यायला पाहिजे होता. आउटसाइड एज लागली होती आणि हा जीवनदान मिळतोय फलंदाज आपण बघतो निशांत ज्यांनी 2 ने आपलं खातं ओपन केलंय. प्रत्येक कॅच सुद्धा महत्वाचं असते. प्रत्येक धाव अतिशय महत्वाची असते. पुढील सामना सुद्धा अतिशय चांगला सामना आणि तो सुद्धा सामना महत्वाचा असेल कारण तुम्ही जर नॉकआउट स्टेज मध्ये पोहोचला तर प्रत्येक सामना तुमच्यासाठी महत्वाचा आहे. ओ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चांगला फटका आहे लॉंगांच्या दिशेने मात्र फिल्डर येतोय समोर. कॅच सुटला जातो या लॉंगांच्या फिल्डरच्या हातातून आणि अशा प्रकारे 2 रन्स पुन्हा एकदा पूर्ण करतोय फलंदाज निशांत. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 5 रन आणि निशांत जाऊन पोहोचतोय 4 वर. फटका तर चांगला होता. सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लॉंगांच्या दिशेने. थोडस वाईडिशला उभा होता फिल्डर लॉंगांचा. हा कॅच सुटला जातोय. पुन्हा एकदा जीवनदान मिळते फलंदाज निशांतला. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय दया. राऊंड विकेट. पूलचा फटका आहे. पावरफुल होईल का. ओ फट्टर होता मात्र हा एक चांगला फटका आणि बॉल जाईल बाउंडच्या बाहेर डीप मिड विकेटला. येतोय हा सिक्सर. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 11 रन्स. हा स्टार्ट जर आपण बघितला तर अतिशय चांगला स्टार्ट आपण म्हणू शकतोय अंश 11 या टीमचा. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर दया. हो चांगला बॉल मात्र पंचांचा इशारा हा वाईड आहे. अतिरिक्त 1 धाव आणखीन ऍड होईल. लाईन थोडीशी बाहेर पडली. व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न जास्त बाहेर करून बसला गोलंदाज दया. या एक्स्ट्राने बॉल या एक्स्ट्राने टीमचं टोटल जाऊन पोहोचते ते 12 वर. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर दया. राऊंड विकेट. हो हो या वेळेला एज लागली होती विकेट किपरच्या हातामध्ये. बॉल कॉट बेंचवर विकेट जाईल आणि विकेट मिळवतो दया. पहिला ब्रेक 2 मिळवून देतो आपल्या टीमसाठी. 12 वर 1 गडी बाद. अंतिम 1 बॉल शेष. नवीन फलंदाज येतोय रवींद्र. प्रत्येक षटकारासाठी रवींद्रसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. माननीय श्री राजू पाटील जे उद्योजक आहेत पायगा गावचे ज्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाईल. बघूया रवी
किती षटकार मारतोय. एक चांगला फलंदाज, पॉवर हिटर फलंदाज जरूर म्हटला जातोय रवी याला. 40+ क्रिकेटमध्ये अतिशय चांगली कामगिरी करतोय रवी. राऊंड विकेट, अंतिम बॉल. ओ हो, यावेळेस फ्लिक केले बॉलला. फायनलच्या दिशेने फील्डर त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग, थ्रो होईल. फक्त आणि फक्त एकच सिंगल मिळते. सिंगलने खातो आपलं ओपन करतो रवी. अशा प्रकारे ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 53चं टार्गेट चेस करत असताना अगदी चांगलं टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते अंश 11 या टीमचं. 13वर 1 विकेट. 4 ओव्हर शेष आहेत अंतिम आणि 4 ओव्हरमध्ये 40ची आवश्यकता. आवश्यक रन रेट जर आपण पाहिला आता तर 10चा आहे. 10च्या सरासरीने या धावा बनवायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी अंश 11 या टीमला. रिया एंटरप्राइजेस वर्सेस अंश 11 या दोन टीम मध्ये ही नॉकआउट मॅच आपण बघतोय. सुपर 3 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी ही मॅच अतिशय महत्वाची दोन्ही टीमसाठी. बघूया कोणती टीम जिंकेल. जी टीम जिंकेल ती सुपर 3 मध्ये जाईल आणि जी टीम पराजित होईल तिचं आव्हान या एकता प्रीमियर लीग मधून संपुष्टात येईल. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी. सनी आलेला आहे बॉलिंग ट्रॅकवर समोरच्या एंड कडून. स्ट्राइक एंडला आहे फलंदाज रवींद्र. पहिला बॉल घेऊन जातोय सनी. पहिलाच बॉल आपण बघितला अतिशय चांगला टाकलाय. लाईन लेंथ अतिशय चांगली सापडले. पहिल्याच बॉल आपण बघितला सनी आला. हा पहिलाच बॉल डॉट येतोय. ऑन साइडला फक्त टर्न करत होतं रवींद्रला ह्या बॉलला, मात्र मिस होतोय आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातोय. येतोय हा डॉट बॉल. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल बॉलर सनी. ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. वाडिश लॉंगांच्या दिशेने जातोय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग करतो. 2चा कॉल. रनआउटची संधी, मात्र स्ट्राइक एंडला थ्रो होतोय. बॅकअप अतिशय चांगला आहे. फक्त एक सिंगल मिळते. एकने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 14 रन्स. 14 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पुन्हा आपले बॉलिंग ट्रॅकवर जातोय बॉलर सनी. काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी असते या क्रिकेटमध्ये. काही 40+ चे सुद्धा खेळाडू आहेत, त्यांना लवकर बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय. रेग्युलर क्रिकेट आहेत त्यांना लवकर बाद करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होतो सनी. ओ कट शॉट खेळण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 15 रन्स. 15 लॉस ऑफ 1 विकेट. ऑफसाइडला फिल्डिंग जर आपण पाहिली तर एक शॉट थर्डमॅन आहे, एक पॉइंटला फिल्डर, एक कव्हरला फिल्डर, एक फिल्डर लॉंग ऑफला आहे. ऑन साइडला 5 फिल्डर दिसतात आपल्याला. गॅप शोधण्याचा प्रयत्न, पायाने अडवण्याचा प्रयत्न होता, अडवू शकला नाही. बॉल स्वीपर कवचच्या बाहेर निघून जाईल. अतिशय चांगला फटका येतोय हा चौकार. जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 19 रन्स. 19 लॉस ऑफ 1 विकेट. चांगला फटका गॅप मध्ये खेळला होता हा फटका. हो, शफल क्रॉस झाला होता. खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडच्या दिशेने चुकतो फलंदाज. हा आणखीन येतोय डॉट बॉल. कमबॅक अतिशय चांगलं करताना दिसतोय. मागच्या बॉलवर थोडीशी मिसफिल्डिंग झाली त्यामुळे चौकार गेला होता. स्कोर आपण बघतो स्कोरबोर्डवर 19 आहे. 53चं टार्गेट चेस करायचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय चांगली धावसंख्या आली होती, मात्र या ओव्हरमध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा फटका येताना दिसत नाही. एक चौका जरूर आलाय, तो सुद्धा मिसफिल्ड नुसार. फिल्डिंग जर आपण पाहिली स्क्वेअर लेगचा फिल्डर अगदी स्ट्रेट जी लाईन आहे त्या लाईनच्या दिशेने ठेवला जातोय. हो, यावेळेला आपण बघितलं पंचांनीच इशारा केला आहे की हा वाईट आहे की नाही चेक केलं जाईल. थर्ड अंपायर सध्या बिझी राहतील. अंपायरचा हा DRS आहे. बघूया चेक केलं जाईल वाईट आहे की नाही. एक लाईन जी आहे रिटर्न क्रीज आहे त्याच्या बाहेर बॉल
गेलाय की नाही हे चेक केलं जाईल. चेक केलं जाते. तिसरे पंच आहेत भाऊ पाटील. UCN लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षकांना पण बघतोय. प्रज्वल पाटील जे ऑपरेटर. अतिशय चांगलं टेलिकास्ट या स्पर्धेचं दाखवलेलं आहे. मागच्या काही दिवसापासून पण ही स्पर्धा बघतोय आणि खरोखरच एक चांगली स्पर्धा. आजचा अंतिम दिवस, फायनल डे या स्पर्धेचा. सुपर 3 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी ही नॉकआउट मॅच आपण बघतोय. रिया एंटरप्राइजेस वर्सेस अंश 11 ह्या दोन टीम मध्ये 53चं टार्गेट आहे. चेक केलं जाते. पंचांचा इशारा, फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल टाकतोय गोलंदाज सनी. जबरदस्त बॉलिंग केले, जबरदस्त कमबॅक केलंय या ओव्हरमध्ये सनीने. अंतिम एक बॉल शेष या षटकातला. रनअप मध्ये पिचते होते. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर जाईल. डेड बॉलचा इशारा पंचांचा. फक्त एक चौकार आले. ह्या ओव्हरमध्ये बघितलं तर 3 डॉट बॉल सुद्धा टाकलेले आहेत गोलंदाज सनी याने. पहिल्या षटकांमध्ये दया थोडासा महागडा ठरला होता. 13 धावा खर्च केल्या होत्या. विकेट सुद्धा मिळाला होता. अंतिम बॉल. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह आहे, कव्हर ड्राईव्ह. फिल्डर होता सर्कल मध्ये, स्ट्रेट टू फिल्डर. मात्र थोडासा फ्लंबल झाला, त्याचा फायदा उचलला दोन्ही बॅटरने. एक सिंगल कंप्लीट केली. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 53चं टार्गेट चेस करत असताना धावसंख्या आहे अंश 11 टीमची 20 रन 1 गडीच्या मोबदल्यात. 18 बॉल शेष 33 रनची आवश्यकता. आवश्यक रन रेट जर आपण पाहिला तर आणखीन वाढला जातोय. 11च्या घरामध्ये 11च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत ही मॅच जिंकण्यासाठी अंश 11 या टीमला. 18-33 समीकरण आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 11 रन्स. बॉलिंग ट्रॅकवर मात्र कुठला गोलंदाज येईल हे आपल्याला बघायचं आहे. येणारी 2 षटकं जी असतील अतिशय महत्वाची षटकं असतील दोन्ही टीमसाठी. निखिल येतोय बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला फलंदाज चंदन आहे. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज रवींद्र आहे. चंदननी अतिशय चांगली बॅटिंग जरूर केले. 2 बॉल डॉट सुद्धा केले. 6 वर बॅटिंग करतो. मात्र निशांनी जी बॅटिंगची सुरुवात केली होती अप्रतिम केली होती. एक षटका सुद्धा ठोकला होता, मात्र तो बाद होऊन तंबूमध्ये परतलेला आहे. बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल घेऊन जाण्यासाठी तयार निखिल. निखिल पहिला बॉल घेऊन जाईल चंदनसाठी. पहिला बॉल निखिल याचा. चांगला फटका, स्लॉक हिट केलाय. फिल्डर आहे मात्र तिच्या हाताला बॉल ब्रश करून जातोय मिड विकेटच्या बाहेर. सरळ 6 रनसाठी सिक्सर. पहिला षटकार येतोय या इनिंग मधला. दुसरा षटकार असेल कारण याच्या अगोदर निशांतच्या बॅटमधून एक षटकार आला होता. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 26 रन. 26 27 अंकांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज निखिल. फुल टॉस बॉल, फटका चांगला आहे फाईन लेगच्या दिशेने. नो बॉलचा सुद्धा इशारा पंचांचा. चौकार आणि एक नो. 5 धावा ऍड होतील टीमच्या खात्यामध्ये. येतोय हा चौकार. बॉलवर जास्त धावा खर्च केलेल्या आहेत. फ्री हिट असेल पुढील बॉलवर. नक्कीच फ्री हिटचा फायदा उचलतो की नाही बघायचा आहे कारण मागील 2 बॉलवर 2 चांगले फटके
एक स्लॉग हिट. फुलटॉस बॉलला सुद्धा बॉल फक्त दिशा दिली होती आणि बॉलला पाठवलं होतं फाईन लेगच्या बाहेर चौकारासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 31 धावा. आणखीन 22 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 17 बॉल शेष, 17 मध्ये 22 इक्वेशन. फ्री हिट पंच दर्शवतात आणि हा फ्री हिटचा बॉल घेऊन जातोय गोलंदाज निखिल. पुन्हा एकदा उडवले बॉलला डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवून दिलाय सरळ उतुंग षटकार, सिक्सर. आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 37 रन्स. 16 मध्ये 16ची आवश्यकता. रन अप बॉल इक्वेशन. सामना असं वाटते की सोपा झालेला आहे अंश 11 या टीमसाठी. फुलटॉस बॉल साइडला बॉल लागतोय आणि अशा प्रकारे बॉल स्क्वेअरिस तळव्यांच्या बाहेर निघून जातोय सरळ 4 रनसाठी चौकार. आउटसाइडचा बॉल लागतोय आणि सरळ बॉल निघून जातोय बाउंडच्या बाहेर. हेच लागली होती यावेळेला विकेट, मात्र हा कॉट सुटला जातोय. विकेट किपरच्या हातामधून जीवनदान मिळतोय चंदनला. स्कोर आहे स्कोरबोर्डवर 41 रन्स, 12 रन्स आणखीन आवश्यकता. 14 बॉल शेष. बॉल जास्त आहेत, रन कमी आहे. नक्कीच या मॅच वर वर्चस्व आहे ते अंश 11 या टीमचं. पुन्हा एकदा इनसाइड आउट, चांगला फटका आहे स्वीपर कवचच्या दिशेने. फिल्डर डीप मध्ये 2चा कॉल, रन आउटची संधी. विकेट जाईल का? मात्र नॉट आउट डिसिजन बाय अंपायर. रन इन बिटवीन द विकेट अतिशय चांगली वाखाणे जोगी आपल्याला पाहायला मिळते. रवींद्र यांना चंदन मध्ये डेंजर एंडकडे धावत होता रवींद्र. 2 रन्स कंप्लीट. 2 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 43 रन्स. 10 धावा दूर आहे सुपर 3 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी अंश 11 टीम. थोडस फ्लाइट दिली होती. बॉल बॅक ड्राईव्ह या वेळेला फ्लिक करायचं होतं. अगोदर आपण बघितलं मिड विकेटच्या दिशेने बॉल सरळ जातोय गोलंदाजाच्या हातामध्ये. डॉट बॉल. 12 बॉल शेष. 12 बॉल मध्ये 10 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. सामना सोपा झालाय अंश 11 या टीमसाठी. आणि कुठेतरी या सामन्यामध्ये जर पुन्हा यायचं असेल रिया एंटरप्राइजेस या टीमला तर या येणारे या पेनल्टी मेट ओव्हर मध्ये विकेट घ्यावे लागतील आणि डॉट बॉल जास्त टाकावे लागतील. तर कमीत कमी अंतिम ओव्हर मध्ये 7 ते 8 धावा जरी राहिल्या तरी सुद्धा सामना एक रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर बघूया कोणता बॉलर येतोय पेनल्टी मेट ओव्हर करण्यासाठी. अजय येतोय. निर्णायक षटक आहे हे. निर्णायक षटकामध्ये चांगली बॉलिंग करावी लागेल अजय याला. गुच्छामध्ये जर विकेट मिळवल्या तर नक्कीच मॅच मध्ये पुन्हा एकदा येऊ शकेल रिया एंटरप्राइजेस टीम. पहिला बॉल घेऊन जाईल स्ट्राइक एंडवर. फलंदाज आहे रवींद्र. पहिला बॉल यावेळेस आउटसाइड इनसाइड एज लागली होती. फिल्डर येतोय फाईन लेगच्या दिशेने. चांगली फिल्डिंग करतोय. 1च रन फक्त मिळेल. स्ट्राइक पुन्हा एकदा दिली जाते चंदनकडे. चंदनने जबरदस्त बॅटिंग केली आतापर्यंत. बघितलं चंदनची बॅटिंग आपण तर चंदनच्या बॅट मधून 2 षटकार 3 चौकार आलेले आहेत आणि वैयक्तिक 28 वर बॅटिंग करताना दिसतोय चंदन. चांगली बॅटिंग. सलामीचा फलंदाज आहे चंदन. चांगली फलंदाजी चंदनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 9 धावांची आवश्यकता असेल. 11 बॉल शेष. हलक्या हाताने फक्त जनरली पुश केलंय. स्वीपरच्या दिशेने बॉल जातोय. पुन्हा एकदा 2चा कॉल आहे. 2 रन्स कंप्लीट. एक चतुराई क्रिकेट पाहायला मिळतोय. बघितलं की ऑफ साइडला सर्कल मध्ये कुठलाही फिल्डर नाही. डीप मध्ये जास्त फिल्डर आहेत आणि त्या ठिकाणी फक्त बॉलला ढकलून दिलं होतं नाही. 2 रन्स पूर्ण. पहिली धाव अतिशय जोरात काढली होती
चंदन आणि रवींद्र यांनी. 10 बॉल शेष, 10 मध्ये 7 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. सेन्सिबल क्रिकेट सुद्धा चांगला खेळतोय. स्वीप मारायचं होता यावेळेला. फलंदाज होतोय बाद. क्लिंग बॉलच्या रूपाने विकेट जाते. फलंदाज चंदन इज आउट. चांगली बॅटिंग केली आहे. 30 धावा बनवल्या आपल्या टीमसाठी. चंदनने अप्रतिम बॅटिंग केली आणि आपल्या टीमसाठी सामना अगदी सोपा करून ठेवलेला आहे. 7 धाब्यांची आवश्यकता. बॉल शेष आहेत 9. नितीन नवीन बॅटर येतोय. हा सुद्धा एक कम्प्लीट ऑलराऊंडर म्हटला जातोय नितीन याला. 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकले होते. कालच्या दिवसामध्ये आक्रमक अल्ट्रा अग्रेशनने बॅटिंग केली होती कालच्या दिवसामध्ये नितीन मुकादम याने. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. जोरात फटका केला जो होता. बॅट स्विंग बघितल्या पण अतिशय जोरात फिरते मात्र मिस होतोय. हा येतो डॉट बॉल. 8 बॉल शेष. 8 मध्ये 7 ची आवश्यकता. आतापर्यंत हे षटक चांगलं टाकताना दिसतोय गोलंदाज अजय. फक्त 3 धावा खर्च केले 4 बॉल मध्ये अजयने. 2 जर चांगले बॉल टाकले, 2 आणखीन विकेट मिळवले तर थोडस प्रेशर मध्ये आणू शकतील रिया एंटरप्राइजेस टीम अंश 11 या टीमला. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा हो केले बॉलला. फिल्डर त्या ठिकाणी चांगला कॅच बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला. विकेट जाईल नितीन मुकादम याची. मोठा विकेट जातोय. आणखीन एक फलंदाज बाद. फलंदाजाने कालच्या दिवसामध्ये बॅक टू बॅक 6 बॉलला 6 षटकार ठोकले होते. तोच फलंदाज या मॅच मध्ये शून्यावर बाद होताना आपल्याला दिसतोय नितीन. आणि नवीन बॅटर यावेळेस येतोय बॅटिंग साठी आर्यन. बॉल शेष आहे ते 7 आणि धावा सुद्धा 7. रन ऑफ बॉल इक्वेशन पुन्हा एकदा येत आहे. जबरदस्त कमबॅक केले या ओव्हर मध्ये. पेनल्टी मेट ओव्हर जबरदस्त टाकताना दिसतोय. हे निर्णायक षटक अतिशय चांगलं टाकताना दिसतोय गोलंदाज अजय. 2 विकेट या ओव्हर मध्ये. फक्त 3 रन्स 5 बॉल मध्ये. लाजवाब कमालीची गोलंदाजी केलेली आहे. अद्भुत गोलंदाजी केलेली आहे या ओव्हर मध्ये गोलंदाज अजयने. शेवटचा बॉल शेष. शेवटच्या बॉलला फेस करेल फलंदाज आर्यन. थर्डमॅनला फिल्डर दिसतो आपल्याला. शॉर्ट थर्डमॅन विकेट किपरच्या मागे. अंतिम बॉल. ह्या वेळेला कट करायचं होतं. आणखीन एक जबरदस्त बॉल. काय अप्रतिम बॉलिंग केले. फक्त 3 धावा 2 विकेट या पेनल्टीमेट ओव्हर मध्ये केले. आणि अंतिम एक षटक शेष. एक षटकामध्ये 7 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी अंश 11 या टीमला. सामना असं वाटलं होतं की याच ओव्हर मध्ये 7 ची आवश्यकता. 4थ्या ओव्हर मध्ये सामना फिनिश होईल मात्र काय जबरदस्त बॉलिंग केले या 4थ्या ओव्हर मध्ये अजयने. पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलेला आहे रिया एंटरप्राइजेस या टीमला. मॅच जिवंत ठेवलेली आहे ती अजयने. चला वेळेबद्दल सहकार्य करायचं आपण प्लीज. त्याच्यानंतर आणखीन 3 सामने बाकी असतील. सुपर 6 मधला एक सामना, त्यानंतर एक सेमीफायनल, त्यानंतर एक फायनल, असे एकंदरीत 3 सामने अद्याप बाकी असतील. सो जास्त टाइम तुम्ही वेस्ट करू नका. बघूया कोणता गोलंदाज येईल. गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 6 बॉल मध्ये 7 रन डिपेंड करण्यासाठी. षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यस, माननीय श्री राजू पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी जास्तीत जास्त 2 षटकार मारू शकतील कारण 7 धावांची आवश्यकता आहे. चला वेळेबद्दल सहकार्य करा प्लीज.
कोणता गोलंदाज आहे? गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शेवटचं षटक टाकण्यासाठी येतोय. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी येतोय. रोनित येतोय. बघूया रोनित हे षटक कसं टाकेल. रोनित या ज्या धावा आहेत 7 धावा ह्या डिपेंड करेल का हे बघायचं आहे. स्ट्राइक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रवींद्र अँड नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज आर्यन आहे. शेवटचे 6 बॉल 7 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी सुपर 3 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी अनशिलवन या टीमला. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज रोनित. पहिला बॉल घेऊन जाईल. अद्याप फिल्डिंग लावली जाते. बॅटिंग साठी जर आपण बघितलं संघाचा टीम ऑनर रवींद्र सुद्धा टीम ऑनर आहे अनशिलवन या टीमचा. तर टीम ऑनरला सुद्धा काहीतरी चांगली कामगिरी करावी लागेल. शेवटच्या षटकामध्ये फिल्डिंग लावण्यासाठी मला तरी वाटते 4 ते 5 मिनिटाचा वेळ लावलेला आहे. भरपूर वेळ. अद्याप ही फिल्डिंग व्यवस्थित झालेली नाहीये. पॉइंटला एक फिल्डर लावला जातोय. ऑन साइडला एक फाईन लेगला फिल्डर जो सर्कल मध्ये आहे. पहिला बॉल घेऊन जातोय रोनित. ऑन साइडला चांगला गॅप मध्ये आहे. फिल्डर मात्र येतोय. चांगली फिल्डिंग. फाईन लेगच्या दिशेने 2चा कॉल. रनआउटची संधी. विकेट जाईल. फलंदाज रवींद्र इज आउट. काटेकी टक्कर मॅच आपल्याला पाहायला मिळते. असं वाटलं नव्हतं की हा सामना या क्षणापर्यंत पोहोचेल. मात्र जी गोलंदाजी झाली 4थ्या षटकामध्ये अजयनी गोलंदाजी केली त्यानंतर हा सामना अगदी रोमहर्षक झालेला आहे. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंग साठी जाताना दिसतोय सुदेश. 1 धाव आली होती. दुसऱ्याचा प्रयत्न. फिल्डिंग अप्रतिम झाली. फाईन लेगच्या दिशेने थ्रो सुद्धा चांगला आणि अशा प्रकारे रनआउटच्या रूपाने विकेट जाते. जे ऑनर होते रवींद्र त्याचीच विकेट जाताना दिसते. 5 बॉल शेष. 5 बॉल मध्ये 6 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी अनशिलवन या टीमला सुपर 3 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी. हे 5 बॉल शेष आहेत. मात्र 5 बॉल अगदी विशेष आहेत. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल. पुन्हा एकदा फिल्डिंग सजवली जाते. प्रत्येक बॉलवर फिल्डिंग मध्ये बदलाव केला जातोय कारण त्यांना माहिती आहे नॉकआउट मॅच आहे. महत्वाची मॅच आहे. ही मॅच जर आपण हरलो तर या स्पर्धेमधलं आव्हान आपलं संपुष्टात येईल. त्यामुळे वेळ जरूर घेतला जातोय. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल बॉलर रोनित. रनआउट मध्ये मिस्टेक. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर जाईल रोनित. प्रेशर तर आहे. दोन्हीकडून प्रेशर आहे. बॉलरवर प्रेशर बॅटरवर सुद्धा प्रेशर तेवढंच आहे. ओ बरे शरीराला बॉल लागतो. रनआउटची संधी आहे. विकेट जाण्याची दाट शक्यता. विकेट जाईल. फलंदाज सुदेश इज आउट. लगातारच्या 2 बॉलवर 2 रनआउटच्या रूपाने विकेट. आता समीकरण जर आपण बघितलं 4 बॉल आणि 6 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. चार बॉल शेष 6 रनची आवश्यकता. वॉट अ मॅच. काटेकी टक्कर मॅच आपल्याला पाहायला मिळते. कुठलाही संघ जर आपण इथं बघितला तर हार मारण्यास तयार नाहीये कारण एकता प्रीमियर लीग 2026 मधून आपल्याला सुद्धा एक ट्रॉफी घेऊन जायचं आहे. या निश्चयने संघ या मैदानामध्ये उतरलेले आहेत खेळण्यासाठी आणि खरोखरच 100% एफर्ट देताना दिसतात सर्व खेळाडू. यस नक्कीच आपण बघतोय या एंटरप्राइजेस टीमचे जे पॅकर्स आहेत त्यांनी प्रस्तुत केलेली टीम आहे. धर्मेंद्र तांगडी सध्या खुश होताना दिसत. जो प्रदर्शन चालू आहे त्यांच्या गोलंदाजाचं. धर्मेंद्र तांगडी यांना कुमार तांगडी अतिशय खुश. तांगडी ब्रदर्स 4 मध्ये 6 ची आवश्यकता. आणखीन एखादा बॉल डॉट किंवा आणखीन विकेट जर गेली तर आणखीन प्रेशर मध्ये येऊ शकेल बॅटिंग करणारी अनशिलवन टीम. पुढील बॉल टॉप एज. ओहो थोडासा वेट केलाय.
बॉल निघून गेलाय फाईन लेगच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. वर जायला पाहिजे होतं. लक्षात असायला पाहिजे ही खेळपट्टी जी आहे, ही जी ग्राउंड आहे, टणक आहे, टप्पा पडल्यानंतर बाउन्स होऊन जाईल वर. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. 3 बॉल शेष, 3 मध्ये 2 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. जबरदस्त मॅच रंगात आली. ही मॅच जबरदस्त मॅच पाहायला मिळते. प्रयत्न करायला पाहिजे होता. नक्कीच कॅच होऊ शकला असता. कॅच नाही तर नक्कीच धावा सुद्धा आणू शकले असता. आणि तो जर कॅच घेतला असता तर भरपूर प्रेक्षामध्ये येऊ शकली असती बॅटिंग करणारी अनशिलबन टीम. मात्र आता आपण म्हणू शकतोय की थोडीशी चांगल्या पोझिशन मध्ये दिसते अनशिलबन ही टीम. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल बॉलर रोनित. 3 मध्ये 2 ची आवश्यकता. उडवले बॉलला, स्लॉक हिट केलाय आणि पाठवलंय मिड विकेटच्या बाहेर. विनिंग सिक्सर. धोनीच्या अंदाजामध्ये ही मॅच जिंकले आणि सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालेली आहे ती अनशिलवन ही टीम. कॉंग्रॅच्युलेशन अँड हडलक हडलक रिया एंटरप्राइजेस अँड हडलक धर्मेंद्र तांगडी, हडलक कुमार तांगडी. मॅन ऑफ द मॅच खेळाडू चंदन इज द मॅन ऑफ द मॅच. चंदन इज द मॅन ऑफ द मॅच. याचं चंदन आपल्याला मॅन ऑफ द मॅच अक्कर्ष ट्रॉफी दिली जाईल. अप्रतिम बॅटिंग केली चंदनने. ज्यांनी धावा बनवल्या त्या एकंदरीत 30, 2 विकेट सुद्धा घेतल्या होत्या.